परत एक दीर्घ श्वास सोडा. ओंकार घेऊया. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. प्रार्थना घेऊयात लगेच. योगेन चितस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैदकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. दोन्ही हाताचा दर्शन या अलगद रीतीने डोळे उघडून घ्यायचे. तर काल कुठवर आले आपण? सूक्ष्म व्यायाम घेत होतो सर. ठीक आहे. तर आज एक आपण नवीन प्रार्थना बघूयात 1-2 मिनिटामध्ये आणि सूक्ष्म व्यायाम आपण बघूयात. शेअरिंग चालू करा सर. प्रार्थना लिहून घेत आली तर लिहून घ्या. थोडीशी मोठी आहे. आणि एकदा म्हणायचं आपल्याला सर्वांनाच. बघा, सुरुवातीला मी म्हणून दाखवतो. त्यानंतर आपण सर्वजण म्हणूयात. वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे निश्चयसे जांगलिकायमाने संसार हलाहल शांते अबाहु पुरुषाकारं शंखचक्रासिधारणं सहस्रं शीर्षं श्वेतं प्रणमामि पतंजलिं प्रणमामि पतंजलिं प्रणमामि पतंजलिं. तर आपण सर्वजण एकदा म्हणूयात. मी एक एक ओळ म्हणतो, सर्वजण पाठीमागे म्हणायचं. नवीन प्रार्थना आहे, म्हणता येईल का सर्वांना? हो. ठीक आहे. एक एक ओळ म्हणूयात. वंदे गुरुणा चरणारविंदे वंदे गुरुना चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे चंदर्शित सुखावबोधे निःश्रयेसे जांगलिकायमाने निःश्रेयसे जागरिकायमाने संसार हलाहल शांते शांते अबाहु पुरुषाकारं अबाहु पुरुषाकारं शंखचक्रासिधारिणं शंखचक्रासिधारिणं सहस्रं शिरसं श्वेतं सहस्रशीर्षं श्वेतं
प्रणमामि पतंजलिं. प्रणमामि पतंजलिं. ठीक आहे, थांबूयात आपण. उठून उभं राहायचं सर्वांनी. एक दोघ जण व्हिडिओ ऑन करा म्हणजे लक्षात येईल मला. तुम्ही काय चूक होते तुमची मला कसं कळणार आहे तुमचं. अगोदर सुरुवातीला कालचे सूक्ष्म व्यायाम, त्यानंतर पुढचे दोन्ही हात समोर घ्यायचे. पहिला प्रकार 1 2 3 4 5 6 7. पूर्ण 1 2 3 4 5 6 7. आता दोन्ही हात सरळ आणि मागच्या बाजून ताणायचे. 1 2 3 4 5 6 7. हात जोडा. परत हात समोर. दुसरा प्रकार 1 2 3 बाजूला. 4 5 6 7 8 9 10. थोडा परत परत दोन्ही हात समोर मुठी बांधलेली असतील. 1 2 3 4 5. परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. सोडा. बघा याच्यामध्ये पण कसं आहे बघा. कोपरे ताट ठेवायचे ते एकदम. कोपरे जवळ घ्यायचे नाही. कोपरे जवळ घेऊन करायचं नाही असं. आलं लक्षात. जोपर्यंत कोपरे ताट असणार नाही तोपर्यंत त्याचा आपल्याला ताण त्याच्यावर पडलेला दिसून येत नाही. आणि करतानाची पद्धत बघा. पहिल्यांदा 2 मुठी अशा जुळवायच्या. आलं लक्षात. 1. पुन्हा 2 मुठी अशा जुळवायच्या. 2. पुन्हा 2 मुठी अशा जुळवायच्या. 3 4 5. बघा आता परत एकदा. 1 2 3 4 5. बघा 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. सोडा. दुसरा प्रकार घेऊयात लगेच. दोन्ही हात समोर. 1 श्वास घेत जवळ, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 सोडा. बाजूला 1 2 3 4 5 6 7. आता पूर्ण आता वर. श्वास घेत वर. 1 2 3 4 5 6 7. तर जो दुसरा प्रकार आहे
बघा, आता आपण वर जे हात नेलो, बघा कसं नेलो, हे हात सरळ होते बघा, असे तळ हात असा होता ना वर गेल्यानंतर. बघा, हम्म. आता खाली पण तळ हात असे होते आणि वर गेल्यास असे होते, हे असं तळ हात एकमेकाच्या समोर होते, बरोबर आहे. आता दुसरं कसं काय करायचं माहिती आहे का, हे हात असे आहेत, खाली असताना असे असतील, पण वर गेल्यास तळ हात विरुद्ध दिशेला असतील बघा. आलं लक्षात? विरुद्ध दिशेला तळ हात. त्याला करूयात. हं. आता खाली असताना तळ हात एकमेकासमोर असतील, पण वर गेल्यास विरुद्ध होतील, असं. चला परत एकदा करूया. श्वास घेत वर, 1 2 3 4 5 6 7 सोडा. त्याचा दुसरा प्रकार घेऊयात लगेच. दोन्ही हात खांद्यावरती आणि कोपरं पुढे जुळवायचे. 1 2 3 4 लगेचच रोटेशन करून घ्या. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5 थोडा. दोन्ही हात इंटरलॉक करायचे आणि वर एका बाजूला. 1 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4 5 6 7 8 9 10. थोडा. काय झालं? हा, दुसरा प्रकार लगेच. दोन्ही हात इंटरलॉक करून सरळ वर. एक कोपरे ताट करायचे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 सोडा. परत दुसरा प्रकार, हाताचं रोटेशन पूर्ण. 1 2 एकदम सावकाश करायच्या कृती, घाई करायची नाही, गडबड करायची नाही, एकदम सावकाश. 1 2 3 4 5. आता विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5. दुसरा हात. 1 हात बदल करा. 2 3 4 5. विरुद्ध दिशेने. 1 2 3 4
थोडा दोन्ही हात एकदाच. एक, दोन, तीन, चार, पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार, पाच. थोडा पुढचा प्रकार. दोन्ही हात खांद्यावर कमरेवरती. कोपर मागं न्यायचे. एक, दोन, तीन. श्वास घेत माग, श्वास सोडत पुढं. श्वास घेत माग, श्वास सोडत पुढं. श्वास घेत माग, श्वास सोडत पुढं. 4, 5, 6, 7. तर दुसरा प्रकार. हेच हात उलटे ठेवायचे कमरेवरती आणि कोपर पुढं. एक, कोपर पुढं. 2, 3, 4, 5, 6, 7. थोडा दुसरा प्रकार घेऊयात लगेच. दोन्ही हात बाजूला अशा प्रकारे वर घ्यायचे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. जलद. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. थांबूया. परत दुसरा प्रकार. दोन्ही हात समोर. हा. मंदार अलार्म लावलं होतं सुटलं नाही. फुटबॉल हा. दोन्ही हात आणि मागे न्यायचे कोपर. किती वाजता झोपला? दोन, तीन. म्यूट करा. कोण आहेत म्यूट करा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. करा तुम्ही करा. हा. थोडे कोपर वर करायचे. थोडे वर. हा. हा करा आता. ठीक आहे. दुसरा प्रकार. दोन्ही हात माग असे पकडलेले असतील. खांदे मागे न्यायचे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. थोडा दुसरा प्रकार. हात दोन्ही सरळ. नमस्कार मुद्रे. नमस्कार मुद्रा खाली टेकवायची मागे. एक, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. पूर्ण खाली टेकवायचे. थांबूयात. लगेच मानेची घेऊयात. बाजूला, समोर, बाजूला, समोर, समोर. श्वास घेत बाजूला, श्वास सोडत समोर. श्वास घेत बाजूला, श्वास सोडत समोर. श्वास घेत बाजूला. दुसरा प्रकार. दुसरा प्रकार. पूर्ण मागे. एक, दोन, तीन. समोर. परत एक पूर्ण माग. एक, दोन, तीन. थोडा श्वास घेत मागं जायचं. श्वास घेत मागं. एक, दोन, तीन. समोर. परत एक श्वास घेत मागं. एक, दोन, तीन. समोर. परत एक श्वास घेत मागं. एक, दोन, तीन. आता खाली. एक, दोन, तीन.
समोर परत एक श्वास सोडत खाली 1 2 3 समोर परत एक खाली 1 2 3 आता कॉलरच्या ठिकाणी श्वास सोडत 1 2 3 समोर परत एक 1 2 3 समोर परत एक 1 2 3 समोर दुसऱ्या बाजूला 1 2 3 समोर परत एक 1 2 3 समोर परत एक 1 2 3 समोर रोटेशन घेऊयात लगेच खाली बाजूला मागे बाजूला खाली 1 2 एकदम सावकाश असं करायचं रोटेशन 3 विरुद्ध दिशेने 1 2 3 थांबूयात आता श्वास घेत मागं आणि श्वास सोडत पुढं 1 2 3 4 5 दुसरा प्रकार घेऊया डोळ्यांचा प्रकार आता अंगठा समोर घ्यायचा आहे आला आता हे कालचे संपले आपले सूक्ष्म व्यायाम नवीन आता ही तुमची दुसरी अंगठा समोर घ्यायचा आहे आणि अंगठा बाजूला घ्यायचा आहे कसा सावकाश लक्षात आणि आपल्याला त्या अंगठ्याकडे बघायचं आहे अंगठा समोर पुन्हा सावकाश बाजूला यायचा असं आणि अंगठ्याकडे बघायचंय कसं असं बघायचं का असं बघायचं नाही तर फक्त डोळ्यानं बघायचं लक्षात करा एकदा ताई तुम्ही हा राईट छान फक्त डोळ्याने बघायचं मान थोडी सुद्धा हलवायची नाही तर डोळ्यानं पूर्ण नाही बघता आलं तुम्हाला तरी जितकं येईल तितकं जितकं शक्य होईल तितकं करायचं परंतु मान वळवायची नाही उजवा हात समोर घ्या या बाजूला सावकाश या बाजूला अंगठ्याकडे बघायचं आहे 1 2 3 समोर परत एक या बाजूला सावकाश या 1 2 3 समोर परत एक या बाजूला सावकाश या अंगठ्याकडे बघत बघत जायचं अंगठ्याकडे बघायचं पूर्ण आता 1 2 3 सोडा आता दुसरा हात घ्या या बाजूला सावकाश अंगठ्याकडे बघा 1 2 3 समोर परत एक बाजूला आहे सावकाश 1 2 3 समोर परत एक बाजूला सावकाश 1 2 3 समोर आता वर बघायचं आहे छताकड पण असं मान वर करायची नाही आता आता फक्त डोळ्याने बघायचं बघा 1 2 3 समोर परत एक वर 1 2 3 समोर परत एक 1 2 3 समोर आता खाली बघायचं आहे मान खाली करायची नाही फक्त डोळ्यानं खाली बघायचं 1 2 3 समोर परत एक 1 2 3 समोर परत एक 1 2 3 समोर आता दुसरा प्रकार बघा याच्यात कसा आहे हे बोट सरळ घ्यायचं तर्जनी पुढे घ्या याच्या टोकाकडे बघायचं आहे लक्षात आणि हे टोक जवळ 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 घेत आपल्या दोन्ही भुवयाच्या मध्ये चिटकवायचं आहे दोन्ही भुवयाच्या मध्ये चिटकावल्यानंतर आपल्या डोळ्याची स्थिती कशी होईल दोन्ही बुबळं इथं येतील एकत्र आलं लक्षात या समोर या सावकाश या बोट जवळ
जवळ घ्या, 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 घ्या. टेकवा आता दोन्ही भुवयाच्या मध्ये. 1, 2, 3. समोर. परत एक या, सावकाश. टोकाकडे बघा, बोटाच्या टोकाकड. सावकाश बोट जवळ घ्यायचं आहे. 1, 2, 3. समोर. परत एक. जवळ या, सावकाश. या बोट जवळ. या. टेकवा. 1, 2, 3. थोडा. जमतोय का हा प्रकार? जमतोय ना? ठीक आहे. आता त्याच्या पुढचा प्रकार. डोळे फाडून बघायचे. एखाद्याला राग आल्यास आपण कसं बघतो तसा. फाडा डोळे, बघू किती पाडता येते सगळ्याला. बघा. 1, 2, 3. सोडा. दिले सोडा. परत एकदा डोळे फाडायचे. 1, 2, 3. सोडा. 1, 2, 3. डोळे अशा प्रकारे फाडायचे की बुबुळं बाहेर पडतायत काय असं वाटायला पाहिजे. परत एकदा. 1, 2, 3. सोडा. आता डोळे मिटायचेत. कसं? जोरात. यस. आलं? दिसतंय का? दिसत नाही तेवढा अंधार दिसतोय थोडासा माझा. जमतंय ना पण? हो सर दिसतंय. ठीक आहे. बघा. डोळे मिठा जोरात एकदा आणि सोडायचे. मिठा. सोडा. मिठा. सोडा. मिठा. सोडा. मिठा. सोडा. मिठा. सोडा. आता जलद मिटायचे. पटपट 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 पापण्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. सोडा. ताण पडतोय का डोळ्यावरती? ताण जाणवतोय का डोळ्यावर? हो. ठीक आहे. पुढचे प्रकार घेऊयात. आता उठून उभं राहायचं. आता दोन्ही हात बघा. श्वास घेत मागं झुकायचं आहे. मागं जायचे दोन्ही हात. श्वास घेत आणि श्वास सोडत पुढं. बघा. दुसऱ्या बाजूने पण करून दाखवतो. दोन्ही हात बाजूला. श्वास घेत मागं. जमतंय का सगळ्यांना? छान छान. फक्त याच्यामध्ये श्वास घेत मागं जायचं आणि श्वास सोडत पुढे यायचं. श्वास घेत मागं. 1, 2, 3, 4, 5, 6. थांबूया. लगेच दुसरा प्रकार. एका बाजूला झुकायचं. श्वास घेत एका बाजूला. श्वास घेत बाजूला यायचं. श्वास सोडत सरळ. श्वास घेत बाजूला. श्वास सोडत सरळ. त्याच्या पुढचा एक प्रकार घेऊयात लगेच. दोन्ही हात समोर आणि अशा पद्धतीने मागं जायचं. लक्षात. बघा. अशी कृती. पहिल्यांदा कृती बघायची सुरुवातीला, त्यानंतर करायचं. ठीक आहे. करूयात सर्वजण. या बाजूला. 1, समोर. 2, समोर. 3, समोर. 4, समोर.
5 समोर 6 समोर 7 समोर 8 समोर 9 समोर 10 समोर. थांबूया. दुसरा प्रकार, दोन्ही हात कमरेवरती आणि एक एक पाय वर उचलायचा. बघा जमते का? गुडघा जो आहे पूर्ण वर आला पाहिजे. पहिल्या दिवशी येईल ना येईल, पण प्रयत्न तसा करायचा. पहिला प्रकार. चला करूया सर्वजण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थोडस जलद, ज्यांना जलद येईल त्यांनी करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबूया. आता दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये फक्त गुडघा इतका येईल, पूर्ण वर येणार नाही. लक्षात बघ. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबूया. त्याच्या पुढचा प्रकार. आता उजवा पाय थोडासा दूर घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7. आता डावा पाय. 1 2 3 4 5 6 7. दुसरा प्रकार. दुसऱ्या प्रकारामध्ये बघा, आता पाय मागून उचलायचे असे, आणि पाय माग लागला पाहिजे, गुडघा पुढे यायला नको आहे. बघा गुडघा पुढे येतोय का? गुडघा आहे तिथंच राहतोय. बघा गुडघा खालीच राहील, वर येऊ द्यायचं नाही थोडा पण गुडघा. चला करूयात सर्वजण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. थांबूया. त्याच्या पुढचा प्रकार. एक हात सरळ घ्यायचा आहे, उजवा हात सरळ, उजवा पाय वर उचलायचा, हाताला लावण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5 6 7. दुसरा पाय डावा. 1 2 3 4 5 6 7. थांबूया. हा व्यायाम करताना गुडघा फोल्ड झाला तर चालतंय का? म्हणजे समोरचा का खालचा? हा, हे हे असं करताना हा पायाचा गुडघा फोल्ड होतो ना, असं इथं फोल्ड होतोय हा. खालचा का? हा खालचा. फोल्ड होत नाही, पण पहिला दिवस असल्यामुळे होत असेल. अच्छा, सरळ ठेवायचा का पाय? हा सरळ उभं सरळ. राहायचं. बर. पुढचाही गुडघा
सरळच असतो आणि खालचा एक गुडघा सरळच असतो. नवीन असल्यामुळे होत असे. हा लवचिकता नसते तितकी, त्याच्यामुळे होत बर. होतं. दुसरा प्रकार करूया. दोन्ही हात कमरेवरती आणि थोडस खाली बसायचं. 1 2 3 4 5 6 7. आता पूर्ण बसा. 1 2. सावकाश करा, गुडघे दुखणाऱ्याने करू नका. 3 4 5. थांबूया. थोडं दोन्ही पायामध्ये अंतर आणि कमरेचं रोटेशन करून घ्यायचं. आता बाजूला, समोर, बाजूला, मागे, अशा पद्धतीने. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. थांबूया. त्याच्या पुढचा जो प्रकार आहे, आता पाय जो आहे, पायाचं रोटेशन करून घ्यायचं आहे. कसं बघा. 1 2 3. आता उलट विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. दुसरा पाय. हा. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. थांबूया. तर एक पाय समोर आणि पंजा माग, पंजा पुढं, माग. श्वास घेत पुढे न्यायचं, श्वास घेत माग. 1 2. बसून केलं तरी चालेल. खाली बसा. हा. पहिला जो प्रकार आहे, त्याच्यामध्ये फक्त बोट पुढं मागं करायची. आणि लक्षात. 1 2. फक्त बोट, फक्त बोट. हा. 1 2 3 4 5 6 7. आता पूर्ण पुढं ताना पंजा. हा. 1 2 3. पूर्ण मागं ताना. 1 2 3. समोर. 1 2 3. मागे. 1 2 3. समोर. 1 2 3. मागे. 1 2 3. समोर. 1 2 3. मागे. 1 2 3. आता पुढं आणि माग. 1 2 3 4 5 6 7. हा. थोडस अंतर घ्या आता पायात.
अंगठा खाली टेकतोय का बघा, एका बाजूचा मधल्या बाजूने एक एक पाय एक पाय. हा, एका पायाचा अंगठा मधल्या बाजूने टेकवायचा. हा, थोडा. आता दुसऱ्या पायाचा. हा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. टेकतोय का अंगठामध्ये? माझे पाय दिसत आहेत का नाही समोर तुम्हाला? हो. अर्धवट दिसत आहेत, पूर्ण दिसत आहेत? ठीक आहे. थोडं पाठीमागं सरका सर. हा, आता बघा दोन्ही पाय एकदाच. आता दोन्ही पाय मधल्या बाजूने एकदाच. 1 2 3 4 5 6 7 8 10. थोडा. आता गोल रोटेशन. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. थोडा. हा, दुसरा प्रकार. हा प्रकार सगळ्यात सोपा, सर्वांना करण्यासारखा आहे. हा, दुसरा हे असं. गुडघे वर उचलायचे, खाली ठेवायचे, वर उचलायचे, खाली ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7. जलद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. थोडा. तर दोन्ही हाताच्या मुठी करायच्या आणि त्या मुठी गुडघ्याखाली ठेवायच्या. आलं? त्यानंतर गुडघ्यानं त्या मुठीला खाली दाबायचं आहे आणि सोडायचं आहे. खाली दाबायचं आहे, सोडायचं. खाली दाबायचं आहे, सोडायचं. हा, चला करूयात. सर्वजण खाली ठेवा मुठी. टाचा उचलायच्या नाहीत, फक्त मुठीना खाली दाबायचं. 1 सोडा, 2 सोडा, 3 सोडा, 4 सोडा, 5 सोडा, 6 सोडा, 7 सोडा. आता एक पाय जवळ ठेवायचा आहे, दुमडून अशा पद्धतीने. एक पाय सरळ, एक पाय जवळ. आला? हा, आता एका पायाला असं खालच्या बाजूने धरायचंय. त्यानंतर पाय सरळ, गुडघ्यातून एकदम सरळ. त्यानंतर पंजा मागं ओढायचा. 1 परत पाय खाली ठेवा, परत समोर पंजा मागं ओढायचा. 2 परत खाली ठेवा, परत 1 3 परत 1 4 परत 1 5 परत 1 6 परत 1 7. दुसरा पाय घेऊया. हा, समोर पंजा मागं ओढायचा. 1 2 3 गुडघ्यातून सरळ पाय. 4 5 6 7. थांबूया. परत दुसरा पाय. आता बघा, याच्यामध्ये पाय सरळ करून पंजा मागे वळायचा नाही. आता हे दुसरा प्रकार.
पाय फक्त सरळ करायचा, खाली ठेवायचा. 1 2 3 4 5 6 7 खाली ठेवा. दुसरा पाय घ्या. हा 1 2 3 4 5 6 7 ठेवा खाली. दुसरा प्रकार जो आहे पुढचा. आता एक पाय जो आहे तो सरळच वर उचलायचा. 1 हा तसं 2 3 4 5 6 7. इकडचा पाय दुसरा 1 2 3 4 5 6 7. थांबूयात. आता पायाचा पंजा वर घ्या. उजव्या पायाचा पंजा डाव्या पायावर. गुडघा छातीला लावायचा. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7. थोडा दुसरा पाय घ्या. डावा पाय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7. थोडा तर दोन्ही पाय एकदाच जवळ घ्या. 1 2 3 4 5 6 7. पुढचं जलद येते का बघा. तिथली असं थोडा दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही पाय समोर. हा प्रकार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थोडस जलद बघा. इकडे लक्ष द्या. हा हात इथं लागला की हा हात मागे जायला पाहिजे आणि कमरेला पीळ पडायला पाहिजे. लक्षात. दुसऱ्या बाजूने पण तसंच. फक्त इथल्या इथं असं करायचं नाही. हे असं नाही. ठीक आहे. पुढे परत एकदा थोडस जलद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबूया. दोन्ही पाय जवळ घ्या. एक कोपर खाली टेकवायचं. आता हा हात सरळ इकडे. 1 2 3. थोडा परत दुसऱ्या बाजूने. 1 2 3. थोडा परत दुसऱ्या बाजूने. 1 2 3. लोअर बॅक साठी खालच्या कमरेत या भागात ज्यांना दुखण्याचा त्रास आहे, दुखतंय,
त्यांच्यासाठी विशेष उपयोगी आहे हे आसन. आणि दुसरं म्हणजे काय, तर जे बैठे काम करतात दिवसभर, बैठे काम करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. 1 2 3 परत एक दुसऱ्या बाजूने 1 2 3 थोडा परत 1 2 3 थोडा परत 1 2 3 थोडा. उजवा हात डाव्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे आणि डावा हात मागे ठेवायचा आहे आणि पीठ द्यायची कमरेला आणि मागं बघायचं आहे. 1 2 3 थोडा परत 1 इकडून 1 2 3 थोडा परत 1 इकडून 1 2 3 थोडा परत 1 3 2 3 थोडा परत 1 1 2 3 थोडा. तर बाकीचे जे प्रकार आहेत ते आपण उद्या बघूयात. त्यापूर्वी थोडंसं शवासन करून घेऊयात 1 मिनिटामध्ये. पाठीवरती झोपायचं आहे. फक्त एक अर्धा मिनिट झोपायचं आहे खाली पाठीवरती. दोन्ही पाय सरळ आणि दोन्ही पायामध्ये कसलाच ताण ठेवायचा नाही. उगाच ढिले सोडून द्यायचे. सरळ ठेवायचे नाही, एकदम ढिले. आणि दोन्ही हात थोडेसे शरीराच्या बाजूला आणि तळहात वरती असावे. ताण नको कसलाच, फक्त उघड ढिले सोडून द्यायचे. डोळे मिटायचे, शांत असं पडून राहायचं आहे. कसलाच विचार ठेवायचा नाही मध्ये. आणि आपण आता जे सूक्ष्म व्यायाम केले त्याच्यामध्ये जे ताण पडला आपल्या शरीराला, त्याच्या नंतर एक वेगळाच ताण शरीरामध्ये दिसून येतो. त्याचा अनुभव घ्यायचा. आता उठून बसायचं आहे. डाव्या बाजूने उठायचं आहे. डाव्या अडंगावरती यायचं आणि त्यानंतर उठून बसायचं. कधीही उठताना, योगा करून उठताना असेल किंवा आपण सहज जरी झोपलेला असेल आणि उठताना असेल, डाव्या बाजूनच उठायचं. ठीक आहे. शांतीपाठ घेऊयात लगेच. जसं योग वर्गाची सुरुवात ओंकार आणि प्रार्थनेने असते. आता तुम्हाला असे छोटे छोटे प्रश्न पण विचारतात तुमच्या प्रॅक्टिकलमध्ये. योग वर्गाची सुरुवात कशाने होते? बरोबर आहे. शेवटीला काय घेतलं जातं? शवासन घेतलं जातं. शवासन घेतल्यानंतर शांतीपाठ घेतला जातो. सुरुवातीला ओंकार घेतला जातो. असं छोटे छोटे प्रश्न पण तिथे असतात. शांतीपाठ घेऊयात. सर्वांनी डोळे झाकून बसायचं आहे आणि ताठ बसायचं आहे. दोन्ही हातामध्ये ज्ञान मुद्रा. माझ्या माग म्हणायचे सर्वांनी. एक मिनिट. शांत बसा एकदम. माझ्या माग म्हणायचं आहे आता. ओम द्यो शांती.
अंतरिक्ष शांती, पृथ्वी शांती, औषधय शांती, वनस्पतये शांती, शांतिर्देवा, शांतिर्ब्रह्म शांती, सर्व शांती, शांतिरेव शांती, सामा शांतिरेधि. ओम शांती शांती शांती. परत एकदा म्हणूयात. ओम द्योर शांती, अंतरिक्ष शांती, पृथ्वी शांती, औषधय शांती, वनस्पतये शांतिर्देवा शांती, ब्रह्म शांती, सर्व शांतिरेव शांती, सामा शांतिरेधि. ओम शांती शांती शांती. शांत बसायचं आहे, डोळे मिटून. दोन्ही हाताचं घर्षण आणि अलगद अशा रीतीने डोळे उघडायचे. काय अडचण वगैरे असेल तर विचारू शकता. किंवा आता कालचे आणि आजचे जे सूक्ष्म व्यायाम झाले हे सामान्य अभ्यास आहेत. तर उद्याच्या तासामध्ये आपण बघताना आता सूक्ष्म व्यायाम 10 मिनिटांमध्ये कव्हर करायचे सर्व, आणि त्यानंतर आसनांचा भाग आपल्याला बघायचा आहे. तसेच आता सूक्ष्म व्यायाम आपण सामान्य बघितले, एकदा तोंड ओळख झालेली आहे सूक्ष्म व्यायामांची. तर रोज थोडे थोडे सूक्ष्म व्यायाम आता नावानिशयी आणि फायद्यानिशयी बघूयात. तसंच तुमच्या अभ्यासक्रमानुसार त्याच्यातले बघूयात आपण उद्या. थांबूयात सर्वजण. नमस्कार.